नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत बाजरीपासून खमंग असे सांडगे। खूप खायला सुंदर लागतात आणि पौष्टिक देखील तेवढेच आहेत। हे बघू शकता तुम्ही किती छान होतात। तुम्ही ह्याला शेंगदाण्यासोबत खाऊ शकता, कैरीसोबत खाऊ शकतात आणि हे कच्चे खाल्ले ना तरी चालतं। खूप छान लागतात। करायला देखील तेवढेच सोपे आहेत, काही अवघड नाही आहे आणि आपण हे मोड आणून बनवणार आहोत, त्याच्यामुळे हे तेवढे पौष्टिक देखील आहेत। मुलांना हे तुम्ही एकदा भाजून वगैरे दिलं ना खायला, ते तर खातच राहतील। चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी ही 1 किलो बाजरी घेतलेली आहे। आधीच बाजरी घेताना एखाद्या भांड्याने आपल्याला मोजून घ्यायची आहे। तर मी ह्या भांड्याने मोजून घेतलेली आहे। बरोबर 1 किलो बाजरी माझी ह्या भांड्यामध्ये बसलेली आहे। मोजून ह्याच्यासाठी घ्यायचं की नंतर आपण त्याच्यामध्ये ह्याच भांड्याने मोजून पाणी टाकणार आहोत, त्याच्यामुळे आधी कोरडी बाजरी आहे त्याच वेळेस तुम्ही मोजून घ्या। आता एक हे असं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही बाजरी पूर्ण टाकून घ्यायची आणि ह्याला आता आपण धुवून घेणार आहोत। हे बघा, अशी 2-3 वेळेस पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि हे जी घाण आहे, हे वरती जे असे हे आलेले आहेत ते देखील काढून घ्यायचे आहेत। म्हणजे त्यात जर थोडीफार काही घाण वगैरे असेल तर ते निघून जाईल, म्हणून अशी चोळून बाजरी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। चला तर आता ह्याला आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊयात। आता ह्या बाजरीला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि ह्याला मी आता 7 ते 8 तास भिजत ठेवणार आहे। त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ह्याला 7 ते 8 तास आपण भिजायला ठेवून देऊयात। आता एक 8 तास ही बाजरी मी भिजवून घेतलेली आहे। तर बघा, ही बाजरी आता अशी दिसत आहे, हे बघू शकता तुम्ही। आता आणखीन ह्या बाजरीला मी 2-3 वेळेस धुवून घेणार आहे, म्हणजे त्याचा उग्र वास निघून जातो। आणि ह्याच्यामधलं पाणी नितळण्यासाठी असं चाळणीवरती ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं ना, ह्याच्यामधलं पाणी पूर्ण निघून जाईल। आता एक असं स्टीलचं ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक असं कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, तो टाकून घ्यायचा आहे। हे बघा, हे असं कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा आणि हे जे आपण आता ह्याच्यावरती नितळायला ठेवली होती बाजरी, ती बाजरी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ते आता हा कपडा आपल्याला बांधून घ्यायचा आहे। हे असं व्यवस्थित बांधून घ्यायचं। हे बघा, हे असं कपडा पकडायचा, इकडून असं गुंडाळून ह्याला बांधून घ्यायचं आहे आणि ह्या अशा चाळणीवरती ठेवा किंवा दुसऱ्या ह्या पातेल्यामध्ये जरी तुम्ही असं ठेवलं तरी ह्याला एक रात्रभरती असं रात्रभर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये मॉइश्चर राहण्यासाठी वरती आपल्याला असं एक नॅपकिन झाकून घ्यायचं आहे आणि रात्रभर त्याला असंच ठेवून द्यायचं आहे। आता आपण बघूयात ह्याला कसे मोड आलेले आहेत ते। हे बघा, ही अशी दिसते बाजरी, ह्याला छोटे छोटे मोड यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण काय करूयात, ह्याला जाडं भरडं असं काढून घेऊयात। आता एक असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण टाकून घेऊयात आणि ह्याला आता आपण फिरवून घेणार आहोत। तर जास्त फिरवायचं नाही, एक 2 ते 3 वेळेस मिक्सर असं हे करायचं। मी तुम्हाला फिरवून दाखवते। हे बघू शकता, असं एवढं जाडसर असं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। जास्त बारीक काढू नका, कारण की मग ते खारवडे खुसखुशीत होणार नाही आहेत। हे बघा, हे असं पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला। चला तर आपण सगळं पीठ काढून घेऊया आणि एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। एकदम जास्त बारीक काढू नका, एक 2-3 वेळेस तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं की व्यवस्थित हे पीठ निघून जातं। हे बघा, हे असं
एवढं असं जाडसर पीठ आपल्याला काढायचं आहे. चला तर आता आपण सगळं पीठ मिक्सरमधून काढून घेऊयात. आता इथे मी एक मोठं पातेलं गरम करायला ठेवलं आहे गॅसवरती. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाण्याचं प्रमाण असं घ्यायचं की जी कोरडी बाजरी आहे ती ह्या भांड्यानी मी मोजून बघितली होती, तर हे एक पूर्ण भांडं भरलेली होती. कोरडी ज्वारी मोजायची कधीही, तुमची 1 किलो असो किंवा 1.5 किलो असो, एखाद्या भांड्याने मोजून घ्यायची. तर मी मोजलं तर बरोबर हे एक भांडं भरलेली होती. तर आता आपल्याला ह्याच भांड्याने 3 भांडे पाणी घ्यायचं आहे. म्हणजे ज्या घेतलेल्या बाजरीच्या 3 पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्या पाण्याला उकळी काढून घेणार आहोत. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊया. खूप सारा लसूण घ्यायचा आहे. मी 2 गड्ड्या लसूण सोलून घेतलेला आहे आणि धुतलेल्या एक 5-6 मिरच्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि थोडंसं जिरे. हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. हे वाटण काढून घेतलेलं आहे. ह्या वाटणाबरोबरच आपल्याला आणखीन काही जिन्नस ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. ते बघू शकता. इथे मी खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे. एक छोटा चमचा हिंग घेतलेला आहे. 5 चमचे मीठ आहे. जे आपण पोहे खायला चमचा वापरतो ना, त्या चमच्याने 5 चमचे मीठ घेतलेलं आहे. आणि इथे 1 वाटी मी तीळ घेतलेले आहेत. हे सगळं सारण आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चला तर मग आता टाकून घेऊयात. सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि जे आता हे जिन्नस घेतलेले आहेत ते देखील आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि आता ह्याला व्यवस्थित आपण हलवून घेऊयात. व्यवस्थित हलवून घेऊयात. पातेलं हे जाड बुडाचं घ्या. पातळ बुडाचं घेतलं तर ते डागेल. हे आत्ता जरी दिसायला असं वाटलं ना तुम्हाला की हे कमी आहे, तर असं काही नाही. पीठ फुगून खूप मोठं होतं, त्याच्यामुळे पातेलं मोठं घ्या. चला तर आता आपण ह्याला झाकण ठेवून घेऊयात आणि एक उकळी काढून घेऊयात. आता झाकण काढून घेऊयात आपण. बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. अशी चांगली उकळी येऊ द्यायचं, मगच ह्याच्यामध्ये भरड मिक्स करायची. तोपर्यंत ह्याच्यामध्ये भरड मिक्स करायची नाही. चला तर आता आपण ह्याच्यामध्ये भरड मिक्स करून घेऊयात. भरड थोडी थोडी टाकायची, एकदम जास्त टाकायची नाही. हे बघू शकता, असं थोडंसं टाकायचं आणि चमच्याने लगेच हलवून घ्यायचं. म्हणजे ह्याने काय होतं ना, भरडी तुमच्या मिश्रणामध्ये अजिबात गाठी होत नाहीत. त्याच्यामुळे अशी थोडी थोडी भरड टाकायची, थोडंसं हलवून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. आणि चांगलं हलवायचं म्हणजे गाठी होत नाहीत, त्याच्यामध्ये सारण एकसारखं होतं. बघा असं कंटिन्यू हलवत राहायचं. गॅस मिडियम साईजला ठेवायचा आणि हलवून घ्यायचं. आता मी उरलेली सगळी भरड ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे बघा, अशातच सगळी भरड टाकून घेते आणि त्याला व्यवस्थित हलवून घेते. एक 5 मिनिट मी ह्याला कंटिन्यू हलवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, अजिबात ह्याच्यात गुठळ्या झालेल्या नाही आहेत. आता हे असं चटचट करायला लागलं की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला एक 10 मिनटं आपण असंच ठेवून देऊयात. चटचटायला लागलं की ह्याच्यावरती असं झाकण ठेवून घ्यायचं. बघू शकता, एक 10 मिनिटांनी पीठ आता चांगलं शिजायला सुरुवात झालेली आहे. तर आता दर 2 मिनिटांनी थोडं थोडं त्याला हलवत राहायचं, म्हणजे पीठ हे बुडाला डागलं जात नाही आहे आणि मिश्रण ही एकसारखं शिजलं जातं. एक 2-3 मिनिटाला कंटिन्यू तुम्ही त्याला हलवत राहायचं आहे. एक 15 ते 20 मिनिटानंतर हे असं दिसतंय. आता ह्याचं झाकण काढूनच आपल्याला असंच त्याला शिजत ठेवायचं आहे. हे बघा, हे असं पीठ चाळायला लागलं की समजून जायचं आपलं हे आता मिश्रण तयार आहे. चला तर आता आपण ह्याला थंड करून घेऊयात. हे बघा,
आता ह्याला चांगलं थंड करून घेऊयात, मग ह्याचे आपण सांडगे घालून घेणार आहोत. आता एक असं प्लास्टिक टाकून घ्यायचं आणि हे जे सारण आहे ते मी थंड करून घेतलेलं आहे आणि हाताला लावण्यासाठी हे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. चला आता आपण घालून घेऊयात. हाताला असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ते पीठ आपल्या हाताला चिटकलं जात नाही. आणि थोडंसं पीठ असं हातात घेऊन थोडंसं त्याला राऊंड राऊंड करून घ्यायचं, हे बघा असं व्यवस्थित. आणि मग आपण इथं त्याला सांडगे घालायला सुरुवात करायची आहे. सांडगे जास्त छोटे घालू नका, कारण की वाळल्यानंतर त्याची साईज खूप छोटी होते. त्याच्यामुळे जरा मीडियम साईजचे किंवा जरा थोडेसे मोठे साईजचे सांडगे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे सांडगे घालायचे आहेत. हे असे दिसतात. वास तर एकदम असा खमंग सुटलेला आहे याचा. चला तर आता सगळे सांडगे आपण अशा प्रकारे घालून घेऊयात. हे बघू शकता सगळे सांडगे आपले घालून झालेले आहेत. आणि मी हे फॅनच्या खालीच घातलेले आहेत. ह्याला मी 1 दिवस आणि 1 रात्र असंच फॅन खाली ठेवणार आहे. आणि नंतर 2 दिवस ऊन दिल्यानंतर हे आपले असे सांडगे बनवून तयार आहेत. खायला एकदम खमंग लागतात. उन्हाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत खायचं असेल ना, तर हे ऑप्शन एकदम छान आहे आणि तेवढेच पौष्टिक देखील आहे, कारण की आपण ह्याला मोड आणून शिजवलेलं आहे. त्याच्यामुळे खूप छान होतात. तुम्ही ह्याला कैरीसोबत आणि शेंगदाण्यासोबत खाऊ शकतात. खूप छान लागतात. ह्याला भाजून खाल्लं तरी पण तेवढेच छान लागतात. नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. भेटू लवकरच दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.